त्यांच्या माध्यमातून अनिकेत तांबे यांचा फोन निश्चित आला, या ठिकाणी शुभेच्छा दिल्यात आणि एक चांगली स्पर्धा आम्ही एन्जॉय करतोय असं त्यांनी या ठिकाणी सांगितलं. ते पहा, हे खरं योगदान आहे या स्पर्धेचं. पंकज जाधव यांनी कृपया संपर्क साधायचा आहे. तर वही आपण खेळाच्या सत्राकडे, पंच तयार आहेत, सामना सुरू होतोय. डावाची सुरुवात करण्यासाठी यावी. पहिला चेंडू डावेष्टीच्या अर्थातच बाहेर असेल. हा पहिला चेंडू स्वर येतोय आणि एका धावेने अल अजीज संघाची धावसंख्या या ठिकाणी उघडली जाते. चला, दोन्ही संघाचे 12 खेळाडू, दोन्ही संघाचे 12 खेळाडू. सामना जरा पंचांना विनंती थांबवायचा आहे. दोन्ही संघाचे 12 खेळाडू. चला, दोन्ही संघाचे 12 खेळाडू यायचे आहेत. नाही येत कोणी. सलामीची जोडी मैदानामध्ये येते. फलंदाज रेहान आणि मझर आणि पहिले षटक घेऊन गोलंदाज धर्मेंद्र म्हात्रे. या ठिकाणी हा चेंडू हवेत आहे. चेंडूला भिरकावून दिलंय, अर्थातच जातो डीप एक्स्ट्रा कव्हर. सी मार्च्या पलीकडे येतोय एक शानदार संजीवनी चौकार 4 धावांसाठी. सुंदर फटका. एक पाऊल पुढे टाकलं, फ्रंट पुढे चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला ते अर्थात मझरनी आणि या चेंडूला सरळ भिरकावून दिला. डीप एक्स्ट्रा कव्हर, सीमारीच्या पलीकडे चौकार 4 धावांसाठी. धावफलकात वाढ होते. धावफलकात धावा येतात त्या 6 धावा. धर्मेंद्र म्हात्रे आपल्या बॉलिंग मार्कवर. पुढील चेंडू या ठिकाणी पुन्हा एकदा लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र डावेशीच्या बाहेर खूप मोठा हा चेंडू. स्वेरचा इशारा येतोय. धर्मेंद्र म्हात्रे मात्र वारंवार आपण पाहतात की डावेशीच्या बाहेर गोलंदाजी करतात, त्यामुळे जास्त चेंडू वळवतात, त्यामुळे स्वेरचा इशारा येतोय. 1 धाव संघाला मिळाली. धावफलकात वाढ झाली. 7 धावा धावफलकावर. 4 षटकांचा सामना. या ठिकाणी मात्र 5 जबरदस्त टायमिंग शॉट, अर्थातच लॉंग लेगला येतो एक सुंदर फटका चौकार. 4 धावांचं योगदान. डावेष्टीच्या जवळ आले चेंडू. इथे पाहिलं तर आपण एक पाव अर्थात डावीकडे सरकत चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला आणि एक मोठा फटका 4 धावांसाठी. डबल अंकात धावफलकात धावा येतात. अल अजीज 11 धावा. कुबरे अलिबाग अर्थात कुबरे इव्हन संघाचे पिंट्या ठाकूर सर या ठिकाणी अर्थातच संघ मालक आहेत. हर्षल लाखम सर या ठिकाणी अर्थातच मॅनेजर आहेत. हा चेंडू स्वेरचा आणखीन एक इशारा येतोय आणि सुरेश पाटील या संघाचे संघनायक. तर जाहीद आणि सूरज यांच्यामध्ये चालू असलेली ही लढत अतिशय महत्वाची लढत. 1 धाव संघाला. धावफलकात वाढ ती 12 धावा. धर्मेंद्र पंचांच्या उजवीकडून पुढचा चेंडू. हातामध्ये चांगला चेंडू फेकला होता. उजवेष्टीच्या जवळून चेंडू यष्टेच्या हातामध्ये चेंडू विसरतोय सूरज पाटील यष्टेशक आणि तोपर्यंत 1 धावेचा आणखीन एक माफ कोटी धाव नाहीये. निर्धाव चेंडू सांगता. गली 1 पॉइंट, 1 शॉर्ट कव्हर, 1 मिड ऑफ. योजना ऑफसाईडला. पहिले षटक पॉट पिच असताना यावेळी मात्र चेंडूला कार्पेटसाने खेळण्याचा प्रयत्न केलाय. ड्राईव्ह करायचा होता. चेंडू गेला तो स्क्वेअर लेगला. शेतेशी चेंडू येणार तोपर्यंत 1 धाव मिळते संघाला आणि 1 धाव संघाच्या खात्यात मिळते. संघाची धावसंख्या 1 निवडते. धाव येतात 13. मजर खेळतोय 2 चौकांच्या मधून 1 या धावसंख्येवर 9 धावसंख्येवर आणि रेहान खेळतोय 1 या धावसंख्येवर. रेहान या विखेळी तयार. बॅकवर्ड स्क्वेअर लेग, 1 शॉर्ट मिड विकेट, 1 डीप मिड विकेट, एक लॉंग ऑन. ही रचना या ठिकाणी मात्र पहा उंची होती चेंडूला. उजवेष्टीच्या बाहेर चेंडू. स्वेरचा इशारा आला. 1 धावेचं आणखीन एक योगदान मिळालं. हे षटक जर आपण पाहिलं धर्मेंद्र म्हात्रेचं अर्थातच कुबेलियन अलिबाग संघासाठी भांगडी षटक ठरतोय, कारण या षटकामध्ये आतापर्यंत त्याने फेकलेले धावफलकात धावा येतात ते 14 धावा. 4 चेंडू स्वेर फेकले. 10 चेंडूंचं षटक. अर्थातच या ठिकाणी आणखीन एक चेंडू आपण पाहत. नो बॉलचा इशारा येतोय म्हणजे 5 चेंडू खराब फेकले. फ्री हिट असेल. 15 धावा धावफलकात येतात. फ्री हिट. 11 चेंडूचे षटक.
अभिषेक नायर मुंबई संघाचा गोलंदाज ज्याने 16 चेंडूंचं षटक फेकलं होतं. इथे मात्र हे 11 चेंडूंचं षटक धर्मेंद्र म्हात्रे फेकतायत. भागडं षटक इथे पाहायला मिळालं. अभिषेक नायरची बरोबरी करणार का? या दरम्यान पंचांच्या उजवीकडून उजव्या हाताने फुलटॉस या ठिकाणी मात्र मोठा फटका मिड विकेट सीमाच्या पडके येतो. एक शानदार षटकार 6 धावा. टायमिंग शॉर्ट होतं. चेंडूला सरळ भिरकून दिला डीप स्क्वेअर लेग आणि मिडविक मध्ये एक शानदार फटका येतो 6 धावांचा. आणि या 6 धावांच्या माध्यमातून षटक क्रमांक पहिलं इथे समाप्त होतोय. धावपलकात धावा येऊन पोहोचल्या त्या 21 म्हणजे धर्मेंद्र मात्र अतिशय महागडे षटक पाहायला मिळालं ज्याच्यामध्ये 11 चेंडूंचं षटक इथे पाहायला मिळालं. खराब गोलंदाजी पाहायला मिळाली कुबेलियन अलिबाग संघासाठी 4 षटकांचा सामना आणि पॉवर प्लेच्या या षटकामध्ये अल अजीज संघाचे अर्थात 2 खेळाडू रेहान ज्याने 1 षटकामध्ये 7 धावांचं योगदान दिलं आणि मजर ज्याने 2 चौकांच्या मधून 9 धावांचं योगदान दिलं. आणि अशा प्रकारे हे षटक 21 धावांचं मोठे षटक समाप्त होतोय. 4 षटकांचा सामना आहे. आता मात्र आपण पाहणार आहोत ते अर्थातच गोलंदाजीमध्ये बदल होतो आणि प्रणित वर्सोलकर कुबेलियन अलिबाग संघाचा हा नवीन गोलंदाज आपण पाहणार आहोत. मी जसं मागितलं की सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये देखील ही स्पर्धा पाहिली जाते. अगदी वैभववाडी अनिकेत तांबे यांचा फोन आला की अतिशय चांगलं हिरवं मैदान आहे आणि या सामन्याची मजा आम्ही गेल्या 2 दिवस घेतो. हे देखील वैशिष्ट्य आहे. पहा मी जसं म्हणालो की 182 देशामध्ये ही स्पर्धा पाहायला मिळते आणि अगदा त्याच्यामध्ये तुम्ही पाहिलात की केवळ अलिबागमध्येच नव्हे तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये देखील ही स्पर्धा पाहिली जाते. हे एक आणखीन एक वैशिष्ट्य. वळी आपण मैदानाकडे प्रणित वर्सोलकर पंचांच्या उजवीकडून डावीकडून या ठिकाणी माझा 5 चेंडू हवेमध्ये शेत चेंडू येतोय मिड ऑफला हा झेल आणि हा पहिला धक्का बसला. किरण अर्थात कुबेलियन अलिबाग संघाला मिळालेलं हे पहिलं यश. गोलंदाज अर्थातच प्रणित वर्सोलकरला मिळेल पहिलं यश. फलंदाज मात्र बाद झाला. मजरची खेळी समाप्त झाली ज्याने 2 चौकाच्या माध्यमातून तब्बल 9 धावांचे योगदान दिलं. हा फलंदाज मैदान परत 1 गडी बाद धावफलकावर धावा येऊन पोहोचल्या त्या 21 धावा धावफलकावर आल्यात. नवीन फलंदाज मैदानात येतोय. 21 धावांची पार्टनरशिप भागीदारी या स्पर्धेच्या माध्यमातून पाहिले. क्रिकेटचं कुरुक्षेत्र चेंडूपळीचं युद्ध आणि अर्थात आज या स्पर्धेचा अंतिम दिवस. या अंतिम दिवशी एक चांगली क्रिकेट रसिकांची उपस्थिती अर्थात दुपारच्या 17 नंतर इथे पाहायला मिळते. एक चांगली खेळपट्टी हिरवगार मैदान आणि अर्थातच अलिबागचे नगराध्यक्ष सन्माननीय प्रशांतजी नाईक सर यांचं या ठिकाणी कटआउट आपण पाहत आहे दोन्ही बाजूला. एक ऑफ साईडला एक ऑन साईडला. आणि दरम्यान नवीन फलंदाज मैदान येतो. फलंदाज जाहीद संगनायक ज्याने मागच्या सामन्यात जबरदस्त फलंदाजी केली होती. चेंडूला सरळ जागेवरून खेळलाय. चेंडूला उचलून फेकून दिलं. पुढचा फटका येतोय. इथे वाडीश लॉंगॉन क्षेत्र कव्हर केलं जातोय. येतो एक मोठा फटका षटकार 6 धावा. जाहीदने षटकाराने आपलं खाते उघडले. 27 धावा धावपिकावर आल्या आल्या पहिल्या चेंडूवर मारलेला हा सुरेख फटका. विकेट गेल्यानंतर दडपण येईल असं वाटलं होतं पण असं जाहीद संगनायक यांनी या 38च्या लढतीमध्ये मात्र ते टेन्शन पूर्णपणे या ठिकाणी विसरला आणि हा खेळलेला पहिल्या चेंडू एक शानदार फटका षटकार 6 धावा. 27 धावा धावपिकावर. पुढील चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका. आता मात्र आपण पाहतात यावेळी स्क्वेअर लेगला येतोय. एक आणखीन एक मोठा फटका जाहीदच्या बॅटमधून आलेला या ठिकाणी दुसरा षटकार आणि धावफलकात धावा येतात त्या 33. 12 धावसंख्येवर जाहीद एक आक्रमक फलंदाज. इथे मात्र आपण पाहायला मिळतं अल अजीज संघाकडून खेळत असताना मोहसिन सर पल्लवकर या संघाचे अर्थातच संघ मालक आहेत. इस्माईल बागवान सर या ठिकाणी मॅनेजर आहेत आणि जाहीद स्वतः संघनायक. तर दुसरीकडे कुबेलियन अलिबाग संघाचे अमीर सर अर्थात पिंट्या ठाकूर या ठिकाणी मालक आहेत. हर्षल लाखम मॅनेजर आहेत आणि सूरज पाटील संघनायक आहेत. या ठिकाणी चेंडूला खोदून काढला. यॉर्करचा चेंडू होता. ऑन ड्राईव्ह केलाय. चेंडू जातोय लॉंगॉन क्षेत्रामध्ये. शेताशी चेंडू येणार तो म्हणते 1 धावेचे योगदान मिळते. 1 धाव मिळते ते जाहीदला. त्याची वैयक्तिक धावसंख्या 13 आणि धावफलकात 1 निवाड. धावफलकात धावा येतात त्या 34. कुबेलियन अर्थात एबी ग्रुप दुर्गा 11 संघाचे मॅनेजर सागर पाटील या ठिकाणी गुणलेखनाची भूमिका निभावत असताना हा चेंडू हवेत आहे.
पूल करण्याचा प्रयत्न थोडासा अपुरा ठरला जातोय. इथे मात्र पाहतात लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन क्षेत्रामध्ये हा झेल घेतला गेला आणि दुसरा फलंदाज अल अजीज संघाचा मैदानातून बाहेर झाला. फलंदाज अर्थात सरबेल फलंदाज रिहानची खेळी समाप्त, ज्याने एक षटकाराच्या माध्यमातून 7 धावांचं योगदान दिलं होतं आणि गोलंदाज प्रणितला मिळतंय हे दुसरं यश. 4 षटकाच्या सामन्यामध्ये हे दुसरं यश मिळवतोय प्रणित वर्सोलकर. एक चांगली क्रिकेट स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते, कारण आज या स्पर्धेचा अंतिम आणि शेवटचा दिवस. तिन्ही पंच तटस्थ पंच म्हणून इथे आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. हे देखील खूप चांगलं योगदान पाहायला मिळाले. प्रीतम पाटील सर कळवा पेण, प्रवीण आंद्रे सर पेण आणि संदीपजी माने सर महाड, गुणलेखक कल्पेश अनुभवणे यांचं आपण निश्चित चांगले योगदान गेलं. सिद्धांत पाटील याला देखील पाहिलं आणि आता मात्र समालोचक आणि त्याचबरोबर गुणलेखकाची भूमिका कमी तिथे आम्ही ते अर्थातच एबी ग्रुप दुर्गा 11 संघाचे अर्थात मॅनेजर कोच सागर पाटील माझ्यासोबत गुणलेखन करताना मागच्या दुर्गा चषकामध्ये त्यांनी खूप चांगलं योगदान दिलं होतं. स्वतः आयोजनामध्ये खूप चांगलं योगदान, समालोचक, गुणलेखक, पंच आणि 3 दिवस खेळाडू म्हणून त्यांचं योगदान होतं. 3 दिवस खेळले या स्पर्धेच्या माध्यमातून. एक मोठी क्रिकेट स्पर्धा 1,50,003 रुपयाची. यानंतर याच मैदानावर एक डे नाईट क्रिकेट स्पर्धा अर्थात स्वर्गीय मधुकरजी ठाकूर सर माजी आमदार यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा आपण पाहणार आहात. या ठिकाणी हा चेंडू मात्र जातोय मिड विकेटला. आणखीन एक क्षेत्रशेष चेंडूवर येतोय आणि आणखी फलंदाज मैदानातून बाहेर झाला. एका पटात धक्के बसले ते अल अजीज संघाला. फलंदाज मात्र या ठिकाणी परतलाय तो जाहीदची खेळी इथे मात्र समाप्त झाली. ज्या जाहीदने 2 षटकांच्या माध्यमातून तब्बल 13 धावांचं योगदान दिलं होतं तो मैदानातून परतला आणि तिसरा धक्का बसला अल अजीज संघाला 34 धावसंख्येवर. प्रणित वर्सोलकरने आतापर्यंत घेतलेले 3 विकेट या षटकाचं वैशिष्ट्य ठरलं, ज्याच्यात दुसऱ्या चेंडूवर एक षटकार, तिसऱ्या चेंडूवर एक षटकार जाहीदने मारला होता. पण त्यानंतर मात्र आपण पाहिलं बॅक टू बॅक अतिशय चांगली त्यांनी कामगिरी केली आणि 2 षटकं इथे समाप्त झाली. 2 षटकांच्या एकूण समाप्तीनंतर धावपका धावा येऊन पोहोचल्या त्या 34 प्रतिषटक 17च्या सरासरी या धावा आल्यात. अर्थात एक बाजू मजबूत करून ठेवली अल अजीज संघाने, कारण 17ची सरासरी इथे राखण्यामध्ये यशस्वी ठरले. येणारी 2 षटकं अजूनही बाकी आहेत आणि या 2 षटकामध्ये पाहूया कशा प्रकारची गोलंदाजी होईल. इथे मात्र प्रणित वर्सोलकरने जी गोलंदाजी केली लाजवाब होती. थोडंसं महागडे षटक पण ठरलं, मात्र 13 धावा देत त्यांनी 3 विकेट देखील प्राप्त केले. हे देखील वैशिष्ट्य आहे या क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावर. चला टीम बिल्डिंग घेऊ नका. कुबेर अलिबाग नवीन षटक घेऊन गोलंदाज. नवीन षटक घेऊन गोलंदाज या ठिकाणी मैदानामध्ये अर्थातच अलिबाग एक्सप्रेस या नावाने अनेक क्रिकेट स्पर्धा ज्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाल्या त्यांनी गाजवल्यात तो सूरज पाटील. मागच्या सामन्यामध्ये 33 धावांची एक बहारदार खेळी कुबेर अलिबाग संघाला अर्थातच उपउपांत्य फेरीमध्ये दाखल करण्यात उपयुक्त ठरली आणि त्याला तिथे सामनावरीचा मानकरी म्हणून पार्थिव देऊन गौरवण्यात आलं. तो सूरज पाटील डावखुरा गोलंदाज, डावखुरा फलंदाज यावेळी आपण पाहणार आहात. पाहूया कशा प्रकारची गोलंदाजी करणार. सूरज पाटील क्षेत्ररक्षण सजवतोय. समोर मात्र फलंदाज सरफराज घट्टे हवेत आहे. क्षेत्रच्या चेंडू आहे, सुंदर झेल. इथे मात्र पाहिलात कव्हरला घेतला गेला आणि आणखीन एक धक्का. खरं तर चांगली फलंदाजी करत होते ते अर्थातच मझहर, त्याचबरोबर रेहान आणि जाहीद. पण त्यानंतर आपण पाहिलात एकाएक धक्के लागले आणि आतापर्यंत तुम्ही पाहिलात एका पाठोपाठ फलंदाज मैदानातून परतले ते तब्बल 4. गोलंदाजाला मिळालं यश. सूरज पाटीलने पहिल्या चेंडूवर इथे मात्र फलंदाज बाद करण्याची ठरला आणि शेतेशी चेंडू होता तो अर्थातच सागर बेजांकल याने हा सुरज खेळ घेतला अर्थात मिड ऑफ क्षेत्रामध्ये आणि फलंदाज या ठिकाणी मैदान परतला. 4 बाद 34 धावा धावफलकावर. 4 षटका सामना थोडीशी घाई केली ती अर्थातच अल अजीज संघाने. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय यशस्वी गोलंदाज सूरज पाटील. छोट्या रकमी गोलंदाजी करतोय. या ठिकाणी मिड विकेटला चेंडू जाणार, चेंडूला पायाने अडवण्याचा प्रयत्न केला गेला. इथे मात्र लॉंगलेग वरून शेतेशी चेंडू येतोय, चेंडूची फेकी केली आणि तोपर्यंत मात्र 2 धावा सहजगत्या मिळाल्या. 2 धावा मिळतात त्या संघाला
आणि बऱ्याच वेळानंतर 2 धावा मिळतात त्या अल संघाला. संघाची धावसंख्या 36, 4 बाद 36, 4 बाद 36 धावा धावपलीकडे आल्या. तिसरं षटक मार्गस्थ. सूरज पाटील एक डावखुरे गोलंदाज पंचांच्या डावीकडून डाव्या हाताने गोलंदाजी करतात. पुढचा चेंडू या ठिकाणी मात्र हवेत आहे, मात्र इथे मात्र मोठा फटका डीप स्क्वेअरला इथे एक शानदार फटका. षटकार 6 धावा आणि या षटकाराच्या माध्यमातून धावपलीकर धावेन पोहोचल्यात त्या 42 धावा धावपलीकडे आल्यात. षटकार येतोय तो कैच्या बॅटमधून. तब्बल 8 धावांचं त्यांनी योगदान दिलंय. दुसरीकडे नॉनस्ट्राईकला आहे तो फलंदाज सुफरान 0 धावसंख्येवर. सूरज पाटीलचा मात्र इथे समाचार घेतला गेला, कारण थोडासा आखूटप्प्यात चेंडू फेकला होता. एक पाऊल पुढे टाकला आणि आपण पाहता हा चेंडू मात्र डीप स्क्वेअर लेगला गेला. सीमा पार. षटकार 6 धावांसाठी. 42 धावा धावपलीकडे आल्यात. तिसरी षटक मार्गस्थ मैदानामध्ये. एक लॉंग लेग, डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट आणि एक लॉंग ऑन ही रचना इथे आपल्याला पाहायला मिळते. दरम्यान सूरज पुन्हा एकदा यावेळी मात्र सूरजच्या चेंडूवर अर्थात मिड विकेटला आलेला एक सदाभार असा षटकार. अर्थातच गगनभेदी गगनचेबी षटकार 6 धावांसाठी येतोय. 6 धावा मिळतात संघाला आणि धावपलीकर धावा येऊन पोहोचला त्या 48. चांगली फलंदाजी पाहायला मिळते. कैच्या माध्यमातून तब्बल 2 षटकार मारले गेले. 14 धावांचं त्यांनी योगदान दिलं. सूरज पाटीलच्या लागोपाठच्या 2 चेंडूवर 2 मोठे फटके ते देखील आपण पाहिले. त्या अर्थात एक स्क्वेअर लेगला आणि एक मात्र आपण पाहिला तो अर्थात डीप मिड विकेटला. चांगली फलंदाजी. 48 धावा. पुन्हा एकदा तोच प्रयत्न. शेतशे चेंडूवर आहे. झेल मात्र सोडतोय आणि इथे मात्र जीवदान मिळालं. ते अर्थातच फलंदाज कैसला संधी आली होती पण संधी गमावली. ती शेतशेकाणी दुष्काळात 13वा महिना इथे आपल्याला पाहायला मिळाला आणि धावपलकावर 4 नी वाढ झाली. धावपलकार धाव येतात त्या 52. 18 धावसंख्येवर खेळतोय वैयक्तिक कैस. सूरज पाटील या ठिकाणी माझा चांगली चेंडू होता आणि अशा प्रकारे या ठिकाणी षटक समाप्त होते. मात्र सूरज पाटीलचं षटक 1 विकेट निश्चित त्यांनी मिळवलं, परंतु मागणी षटक ठरतंय. आमचे गुणलेखक सागर पाटील सांगतील की या ठिकाणी त्या षटकामध्ये तब्बल 18 धावा सूरज पाटीलनी खर्च केला. मागणी षटकाची सांगता झाली. 3 षटकं समाप्त झाली. 52 धावा धावपलकर आल्यात आणि प्रत्येक षटकामध्ये जर आपण साधारणतः पाहिलं समीकरण बनते ते अर्थात 17.33 प्रति षटक. पहिल्या षटकात धावा आल्या होत्या त्या 21, त्यानंतरच्या षटकात 13, या षटकात 18. तिन्ही षटकं असाच मागणी ठरली आणि एकूण 4 फलंदाज गमत असताना या धावा धावपलकर नोंदवल्या गेल्या. 52 धावा शेवटचे षटक आहे आणि शेवटचे षटक घेऊन गोलंदाज सागर राठोड कोबरेन अलिबाग संघाचा गोलंदाज. डावखुरा गोलंदाज आहे. पंचांच्या डावीकडून डाव्या हाताने. आता मात्र समोर फलंदाज असेल तो 52 धावा फलंदाज असेल तो सुफरान. शेतेक्षण इथे आपण पाहतात गली पॉइंट कव्हर एक मिड ऑफ तैनात केलं गेलंय. या भूमिकेतून पहिला चेंडू या षटकातला अकोटप्या चेंडू पूल केलाय. चेंडू थांबत नाहीये आणि लॉंग लेगला येतोय एक आणखीन एक मोठा फटका. षटकार 6 धावा. शेवटचे षटक हे मारधाडीचे षटक, हाणामारीचे षटक याचा पुरेपूर वापर करण्याचा प्रयत्न केला. 6 धावांचं योगदान दिलं आणि बघता बघता धावा धावपलकावर जाऊन पोहोचल्या. या षटकाच्या माध्यमातून तब्बल 58 धावा धावपलकावर. 6 धावा मिळतात संघाला. 6 धावा मिळतात त्या खेळ थोडासा थांबलेला. दोन्ही पंच इथे पाहत आहेत. पंकज जाधवला या ठिकाणी मैदानात आमंत्रण केले जाते.
दोन्ही पंचांनी अर्थात आमचे आयोजक पंकज जाधव यांच्याशी सल्लामसलत केली. निर्णय आपल्यापर्यंत काही क्षणात मिळेल. नेमकं या चेंडूवर काय झालं? तर इथे मात्र अर्थात एक निश्चित या ठिकाणी आलेला चेंडूवरचा एक मोठा फटका. पंकज जाधव आणि आमचे दोन्ही पंच या ठिकाणी सल्लामसलत केली आणि एक चांगल्या क्रिकेटच्या माध्यमातून एक चांगलं योगदान देखील दिलं गेलं. तो वैया पण मैदानाकडे पुढच्या चेंडूसाठी. यावेळचा चेंडू मात्र घोषित स्वरूपात असेल. अर्थातच लॉंगलेग क्षेत्रामध्ये येतोय. डीप फाइंडिंग क्षेत्रामध्ये एक धाव आणि संघाची धावसंख्या 1 ने पुढे जाते. ती अर्थातच 59 धावा धावपकावर. फलंदाज या ठिकाणी मात्र चांगले योगदान आतापर्यंत दिलं. 4 षटकांचा सामना आपण पाहतात. अल अजीज संघाला एक चांगली धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न करण्यात आला कारण तिन्ही गोलंदाज अतिशय मागडे घेऊन ठरले. सागर या ठिकाणी आपण स्क्रीनवर पहा. स्क्रीनवर आपण पाहू शकता. संगणक आपण पहा नेमकं काय घडलं पहा. आपण पाहताय यष्टीच्या पाठीमागे नाही गेल्या दिसत आपल्याला या ठिकाणी आपण पाहायला मिळतात. त्यामुळे ही योग्य डिलिव्हरी आणि योग्य फटका. तर 59 फलंदाज खेळतो या ठिकाणी. सुफरान वैयक्तिक 6 धावसंख्या. इथे मात्र हा झेल घेण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरलोय. गलीचा क्षेत्राची चेंडू येत होता. जीवदान मात्र मिळतंय आणि या माध्यमातून 1 धावेचे योगदान. क्षेत्रक्षक चेंडूवर आला होता प्रवीण केणी या ठिकाणी आला होता. चेंडूवर झेल घेण्याचा अतोनात प्रयत्न खटाटोप चांगला केला होता पण झेल काही त्याच्या हातात येऊ शकला नाही आणि तोपर्यंत 1 धावेचे योगदान मिळेल. धावपलकर धावेन पोहोचतात त्या 60 धावा. चौथे षटक आणि अंतिम षटक. मारधडीचे षटक डू अ डाय असं असणारं षटक इथे आपण पाहतात आणि शेवटचे षटक घेऊन गोलंदाज सागर आपल्या बॉलिंग मार्कवर. समोर मात्र आपण पाहतो 2 षटकारांच्या माध्यमातून ज्याने चांगली चौकाच्या माध्यमातून खेळी सजवली. तो 18 धावसंख्या खेळणारा कैस यावेळी सज्ज आहे. 3 चेंडू अजूनही बाकी आहेत. 60 धावा धावपलकर आल्या. ते चांगली धावसंख्या धावपलकर नोंदवली 4 षटकांच्या सामन्यामध्ये. कैसाठी पुढचा चेंडू. डावखुरा गोलंदाज या ठिकाणी कार्पेसाने चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू जातोय तो अर्थात मिड विकेटला. शेतेशी चेंडू होते. चेंडूची फेकी केली होती. चुकीच्या दिशेने फेकी. खरं तर गोलच्या दिशेने फेकी केली असती तर कधी फलंदाज धावचित होऊ शकला असता. पण क्रिकेट असं खेळ आहे की सेच्युएशन करताना टेन्शन असतं आणि तो चेंडू पकडायचा. चेंडू पुन्हा एकदा कोणाच्या दिशेने फेकायचा प्रश्नचिन्ह क्षणात निर्णय घ्यावा लागतो. इथे मात्र सेच्युएशन निर्णय घेतला यष्टीच्या दिशेने आणि अर्थात 2 धावांचं योगदान मिळालं. 62 धावा धावपलकावर. 62 62 2 चेंडू बाकी आहेत. 20 धावसंख्या काहीच. पुढे चेंडू यावी कार्पेसाने चेंडू खेळण्याचा आपला ऑन आपण इथे पाहिला. पुन्हा एकदा मिड विकेटला. यावेळी मात्र गोलच्या दिशेने चेंडूची फेकी आणि इथे मात्र फलंदाज धावचित 4 रनाने बाद. ही चूक मगाच्या चेंडूवर केली होती ती त्याच क्षेत्ररक्षकाने मग ती चूक सुधारली कारण चुका या सुधारायच्या असतात हे नेहमी आपल्याला पाहायला मिळतं. ती चूक सुधारली आणि इथे मात्र फलंदाजाला बाद करण्यात यश ठरलं. फलंदाज बाद होतोय तो अर्थातच या ठिकाणी सुरपान यावेळी बाद झाला ज्याने 8 धावांचं योगदान दिलं आणि 5वा फलंदाज मैदानातून परतला. धावपलकार धावेन पोहोचल्या त्या 63 नवीन फलंदाज मैदानामध्ये. अंतिम चेंडू. धावा 63 धावपलकार आल्यात त्या अल अजीज संघाच्या आणि 29 धावांची भागीदारी या 2 खेळांमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. एक चांगलं योगदान दिलं आपल्या संघासाठी. यावेळी बॅकफुटवर गेला. चेंडूला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला. इथे स्क्वेअर लेग क्षेत्र चेंडू येतोय तोपर्यंत 1 धाव मिळाली आणि 1 धावेच्या माध्यमातून 4 षटकांचा खेळ समाप्त होते आणि 4 षटकांच्या समांतर अल अजीज संघाने या अतिशय महत्वाच्या सामन्यामध्ये धावा धावपलकार मिळाल्या त्या अर्थात 5 गडी बाद 64 धावा धावपलकार नोंदवल्यात.
65 आणि 65 धावांचं लक्ष ठेवलंय सूरज पाटील याच्या कोबेलियन अलिबाग संघासमोर. अर्थात 65 धावा 4 षटकं म्हणजे मोठं लक्ष उभं केलंय. 4 षटकामध्ये साधारणतः 16.25च्या सरासरीने या धावप्रकार नोंदवायच्या ते कोबेल 11 अलिबाग संघाला. महत्त्वाचा सामना आहे. या सामन्यातील विजेता संघ हा उपांत्य फेरीमध्ये प्रवेश करेल आणि जिजाऊ 11 संघासमोर 2 हात करेल. तर कोण जाणार या ठिकाणी अर्थात उपांत्य फेरीमध्ये याचं उत्तर आपल्याला साधारणतः 20 मिनिटांमध्ये मिळेल. आणि मी विनंती करेन ते अर्थातच पुन्हा एकदा अल अजीज संघाच्या संघनायकाला का लाईनअपच्या माध्यमातून आपण पहा पुढे जात आहात. अर्थातच जाहीर संघनायक आहे अल अजीज संघाचा. त्याच्या पाठोपाठ एक खेळाडू पाहतात अतिशय सुंदर असं गुलाबी रंगाचं अर्थात टी शर्ट आणि त्यामध्ये ब्लॅक रंगाची पॅन्ट. हा एक चांगलं चित्र अर्थात आपण पाहतात. अर्थात स्क्रीनवर देखील आपण पाहू शकता. 24 चेंडूमध्ये जे लक्ष तुम्हाला पाहायला मिळाले ते अर्थात 65. यावेळी डावाची सुरुवात करतात डावकर फलंदाज सूरज पाटील. सूरज पाटीलची गोलंदाजी तितकी चांगली नव्हती पण गोलंदाजीसाठी मात्र आपण पाहतात ते अर्थात गोलंदाज बॉलर इम्रान शेख यांचा पहिला चेंडू. इथे मात्र पहिला चेंडू स्क्वेअर लेगवरून येतो. एक शानदार फटका सूरज पाटीलने दिलेल्या धावा वसूल करण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळतो आणि आलेला मोठा पुलचा फटका डीप स्क्वेअर लेग मध्ये येतोय षटकार. काय बोलत इम्रान गोलंदाज इम्रान इम्रान शेख गोलंदाज आहेत 40 प्लस ना 40 प्लसचे गोलंदाज ज्यांच्या हातामध्ये पहिले षटक दिले. मागच्या सामन्यात त्याने अतिशय चांगली गोलंदाजी केली होती मात्र यावेळी थोडासा आकुटपणे चेंडू फेकला आणि सूरज पाटीलने या ठिकाणी षटकार मारलाय.
जलगांव एक्सप्रेस उधर के है इधर है ज्यांना जलगाव एक्सप्रेस या नावाने संबोधलं जातं हे देखील वैशिष्ट्य आहे. दुसरा चेंडू यावेळी मात्र पहा एक्सप्रेस इथे मला पाहायला मिळाली एक चांगली गोलंदाजी पाहिलीत. यावेळी मात्र आपण पाहिलं चेंडूला अर्थातच खेळण्याचा प्रयत्न होता बॅकस्पर्ट क्षेत्रामध्ये मात्र फलंदाज पूर्णपणे बीट झाला आणि सूरज पाटील या ठिकाणी मात्र 6 या धावसंख्येवर. जळगाव एक्सप्रेस याने संबोधलं जातं. क्रीडा भवन अलिबाग हे ऐतिहासिक मैदान आहे. सुनीलजी गावस्कर यांच्या पदस्मरणी पावन झालेला आणि 7 नोव्हेंबर 1965 या दिवशी अर्थात क्रीडा भवन याची उभारणी करण्यात आली. विजय मर्चंट जे एक मोठे क्रिकेटपटू आपल्याला पाहायला मिळाले त्यांच्या शुभ हस्ते या क्रीडा भवनचं उद्घाटन करण्यात आलं. तर तारीख देखील होती 7 नोव्हेंबर 1965. वळूया मैदानाकडे. यावेळी हवेत चेंडू क्षेत्ररक्षक मात्र यावेळी झेल घेण्याचा प्रयत्न करत होता. चेंडू तर थांबत नाहीये आणि बघता बघता या चेंडूवर येतोय अर्थातच लॉंगॉनला आलेला एक मोठा फटका सूरज पाटीलच्या बॅटमधून चौकार 4 धावा आणि या माध्यमातून 3 चेंडूमध्ये आतापर्यंत 10 धावांचं योगदान इथे दिले गेले. जळगाव बोलले तर जळगाव जिल्ह्यामधला अर्थात एरंडोल गावचे एरंडोल एक्सप्रेस म्हणून अर्थात 40+ चे गोलंदाज इम्रान शेख यावेळी कुलाबा किल्ला यांकडून. वळूया मैदानाकडे. पंचांच्या उजवीकडून उजव्या हाताने सूरज पाटील आक्रमक परंतु यावेळी क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. इथे मात्र झेल आणि सूरज पाटील जे खेळी मात्र समाप्त होते ज्यांनी 4 चेंडूमध्ये 10 धावांचं एक जबरदस्त योगदान दिलं होतं. पण मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र आपण पाहिलं यावेळी मोह आवरला नाही कारण धावांचं लक्ष देखील आपण पाहतात ते अर्थातच करायचे. 16.25च्या सरांनी तब्बल 65 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना नाईलाज होता. सूरज पाटील या ठिकाणी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. फटक्यामध्ये ताकद थोडी कमी पडली आणि लॉंग ऑनला जिथे मगाशी चौकार मारला इथे मात्र झेल घेतला गेला आणि क्षेत्ररक्षक चेंडू होता तो अर्थात सरफराज याच्या हातामध्ये चेंडू विसावला. एरंडोल एक्सप्रेस अर्थात इम्रान भाई यांच्यासाठी अर्थात ही विकेट मिळाली. एक चांगलं योगदान त्यासाठी मिळालं. पहिला फलंदाज गमावला कुबेर अलिबाग संघाने. धावपलकार धावा येऊन पोहोचल्या त्या 10 धावा. अजूनही 55 धावांचं लक्ष आहे आणि आता मात्र नवीन फलंदाज मैदानात येतोय फलंदाज अनिकेत खोत. स्वतः संयोजनामध्ये त्यांचं खूप चांगलं योगदान आहे. गेले 2 दिवस त्याने खूप चांगलं योगदान दिलं गेलं आणि तेच या ठिकाणी पाहूया तारणहार ठरणार का कुबेर अलिबाग संघासाठी. 4 षटकांचा सामना तुम्ही पाहतात. अनिकेत खोत यांच्यासाठी एक गली पॉइंट कव्हर एक मिडाव आणि एक अर्थात लॉंग ऑफ तैनात केलं गेलंय. फुलटॉस होता या ठिकाणी मात्र मिड विकेटला चेंडूला पूल केलाय. चेंडू थांबत नाही आहे. येतो षटकार अर्थात अनिकेत खोत यांच्या बॅटमधून एक जाडजूड बांध्याचे खेळाडू. अशा खेळाडूंना खऱ्या अर्थाने आम्ही खात्यापित्या घरचे खेळाडू असं म्हणतो आमच्या समोर क्षेत्रामध्ये. तुम्ही पाहिलं त्यांची बांधा अतिशय मजबूत बांधा आहे. आमच्या सूरज पाटीलांचा बांधा तितका मजबूत नाही आहे गुणलेखांच्या माध्यमातून परंतु अर्थातच तुम्ही पाहिलं एबी ग्रुप दुर्गाई 11 संघाचे ते स्वतः मॅनेजर आहेत. खूप चांगलं योगदान त्यांच्यामधून मिळालं. तर षटकार 6 धावांचं योगदान मिळते. अनिकेत खोत यांनी आपलं खाते उघडले आणि संघाची धावसंख्या 16 धावफलकावर. 16 धावा धावफलकावर आल्यात. पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने या ठिकाणी मात्र हुक करण्याचा प्रयत्न अनिकेत खोत यांच्या बॅटमध्ये चेंडू येत नाही. चेंडू आपण पाहिला थोडासा उंच गेला आणि अर्थात शॉर्ट फायनल एक घोषित धाव मिळते. 1 धाव संघाला मिळाली आणि पहिल्या षटकाची या ठिकाणी सांगता झाली. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा येऊन पोहोचल्या त्या कुबेर अलिबाग संघाच्या 1 गडी बाद 17 धावा. 65 धावांचा लक्ष्याचा पाठलाग आहे. 17 धावा धावफलकावर आल्यात म्हणजे येणाऱ्या 3 षटकामध्ये 48 धावांची गरज आहे. अर्थात प्रति षटक 16ची सरासरी असणार आहे. 48 धावांचा लक्ष्याचा पाठलाग इथे करावा लागेल येणाऱ्या 3 षटकामध्ये. षटक होतं ते आता एरंडोल एक्सप्रेस जळगाव 4 धावा गोलंदाज अर्थातच इम्रान भाई यांची षटक मात्र महागडे षटकला 17 धावा. जिथे पहिले षटक फेकलं होतं धर्मेंद्र मात्रे यांनी जेव्हा अजित संघ खेळत असताना तेव्हा धावफलक होते 21 म्हणजे 4 धावांनी अर्थात तो हा संघ पुढे होता. क्रिकेट आहे. क्रिकेटच्या कुरुक्षेत्र चेंडूपरचे युद्ध कोळीजीमध्ये बदल होतोय आणि नवीन षटक घेऊन गोलंदाज कैस यावी. पहिला चेंडू पूल केला चेंडूला हवेत आहे. डिप्स चेंडू येतोय. झेल घेण्याचा प्रयत्न अपुरा प्रयत्न ठरला. झेल मात्र जमिनीला दान होतोय.
प्रयत्न चांगला होता, कारण पहा किती लांबवरून डीप स्क्वेअर लेगून हा क्षेत्रक्षण चेंडूवर येत होता. झेल सुटतोय आणि जीवदान मिळते ते फलंदाला. जीवदान मिळते फलंदाज अर्थातच काझीला आणि 1 धावेने आपलं खातं उघडतंय. 18 धावा धावपकावर. अनिकेत खोत जे सहआयोजक या स्पर्धेच्या माध्यमातून खूप चांगलं योगदान त्यांनी दिलंय. पुन्हा एकदा पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने अकुटबा चेंडू होता, ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न केला. स्क्वेअर लेगला क्षेत्रक्षक चेंडूवर आहे, चेंडूची फेकी करणार, ओव्हर थ्रो होते, बॅकअपला क्षेत्रक्षक येतोय कव्हरवरून. तोपर्यंत 1 धाव आणखीन एक मिळाली. 19 धावा धावपकावर. 2 चेंडूची समाप्त झाली. अनिकेत खोत यावेळी जाऊन पोहोचतात ते वैयक्तिक 8 या धावसंख्येवर. काळजी खेळणारी तयार असेल 1 या धावसंख्येवर. आणि कैस यावी कट केला चेंडूला, अर्थात फटक्यामध्ये ताकद तेवढी नव्हती. चेंडूला शॉर्ट थर्डमॅनला 1 धाव मिळेल. 1 धाव संघाला मिळाली आणि अशा प्रकारे या ठिकाणी 1 धावेच्या माध्यमातून धावफलकावर वाढ होते. धावफलकात धावा येऊन पोहोचतात त्या 20 धावा, माफ करा 20 धावा. धावफलकात धावा येतात ते 20. आणि इथे मात्र गोलंदाज ऑब्जेक्शन घेतलं गेलं, आक्षेप घेतला गेला फेकी गोलंदाजी म्हणून. ते गोलंदाज कैस यांच्यावर. पाहूया तिसरे पंच या ठिकाणी पाहतील आणि निर्णय देतील. रिव्ह्यू इथे घेतला गेला पंचांच्या माध्यमातून आणि इथे मात्र आपण पाहणार आहोत आमचे पंच या ठिकाणी येत आहेत. प्रीतम पाटील सर कळवा पेंड पाहतील आणि निर्णय देतील. कोणी खेळाडूंनी येऊ नका, पंच आहेत, आयोजक आहेत, संदीपजी कीर आहेत, पाहत आहेत आणि निर्णय देतील. अलिबाग शहर प्रीमियर लीग 2022 सिक्सर चेंडूचा वापर आज बऱ्याच ठिकाणी केला जातात आणि फेअर डिलिव्हरी या ठिकाणी मात्र पाहायला मिळाली. धावफलक आपण पाहिलात 20 धावा धावफलकार आल्यात. लक्ष्याचा पाठलाग आहे 65 धावांचा आणि 25 धावांची अजूनही गरज आहे. तर फेअर डिलिव्हरी दिलं होतं. तर योग्य डिलिव्हरी ही आता डिलिव्हरी होती वळूया मैदानाकडे पुढच्या चेंडूसाठी. या त्रिफळा उद्ध्वस्त जबरदस्त वेग पहा आपण या गोलंदाजाचा पाहिलं कैस यांचा आणि त्याने सरळ त्रिफळा उद्ध्वस्त केला आणि अशा प्रकारे या ठिकाणी दुसरा फलंदाज मैदानातून गमावला कुबेर येऊन अलिबाग संघाने. 2 गडी बाद. धावफलकार धावा येऊन पोहोचल्यात 20 धावा. 25 धावांची प्रतीक्षा आहे. या संघातील विजेता हा उपांत्य फेरीमध्ये प्रवेश करेल. जिजाऊ 11 संघासमोर 2 हात करताना आपल्याला पाहायला मिळेल. जिजाऊ 11 संघाचे प्रथमेश पाटील जे पुरस्कर्ते आहेत, सिद्धार्थ नेमन सर या ठिकाणी अर्थातच मॅनेजर आहेत आणि प्रसाद चेवळे या संघाचे अर्थातच संघनायक आहेत. यांच्याबरोबर यातील विजेता संघ उपांत्य फेरीची लढत अर्थात सेमीफायनलची लढत खेळेल. तर मैदानाकडे जाऊया. नवीन फलंदाज मैदानात येतोय. कोबरेन अलिबाग संघाचा प्रणित वरसोलकर यावेळी मैदानात येईल. लक्ष फार दूर आहे. 65 धावांचा लक्षाचा पाठलाग. धावफलकात धावा फक्त आले 20-25 धावांची अजूनही गरज आहे. 14 चेंडू आणि 25 धावा. प्रत्येक षटकाचा आपण विचार जर या ठिकाणी केला तर साधारणतः प्रत्येक चेंडूवर 3.21 धावा धावफलकार येणं आवश्यक आहे. पण मैदानाकडे वळूया. गोलंदाज यशस्वी गोलंदाज ज्याने त्रिफळा उद्ध्वस्त केला. एक मध्यम गती मारा कैच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं, ज्याने पहिल्या 3 चेंडूमध्ये केवळ एकेरी धावेने 3 धावा दिल्या आणि चौथ्या चेंडूवर मात्र त्रिफळा उद्ध्वस्त केला. प्रणित वरसोलकर नवीन फलंदाज मैदानामध्ये. पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने पुढचा चेंडू या ठिकाणी अर्थातच एक बॅटकट असेल. 1 धाव घोषित मिळेल शॉर्ट फायनल क्षेत्रामध्ये. 1 धाव संघाला मिळते. 21 धावा धावफलकार येतात 2 फलंदाज गमावल्यानंतर. 2 बाद 21. समोरचे प्रेक्षक जरा बाजूला वा. पुन्हा एकदा पंचांचं या ठिकाणी अर्थातच या ठिकाणी
तर बॅट्समन रिव्ह्यू या ठिकाणी पाहूया. पंच पुन्हा एकदा पाहतील या ठिकाणी. पंचाने आता फलंदाजाने ऑब्जेक्शन घेतलंय. तर या ठिकाणी हा नो बॉल आणि पेनल्टी. नो बॉल, फ्री हिट आणि पेनल्टी स्क्रीनवर पाहू शकता तुम्ही. मुलांना थोडा क्रिकेट रसिक तुम्ही बाजूला व्हा. छोट्या दोस्तांना विनंती आहे बाजूला व्हायचं आहे. एकूण या ठिकाणी अर्थातच 4 धावांची पेनल्टी मिळेल. धावपगात वाढ होईल आणि या स्क्रीनवर आपण पाहू शकता. तर धावपगात वाढ झाली 24 धावा धावपगावर. 3 धावांची पेनल्टी. नो बॉल, फ्री हिट असेल पुढचा चेंडू आणि 1 धाव आणि 1 धाव डिक्लेअरची. अशा एकूण 4 धावा मिळाल्या आणि धावपगात धावून पोहोचल्या त्या 24. आणि एक पाठी गेली, बॅटची पाठी. हां. 5 धावांची पेनल्टी. येस, 5 धावांची पेनल्टी मिळेल. धावपलकात धावा येतात त्या 25. चला दुसरा खेळाडू मैदानामध्ये या क्षेत्रासाठी 12वा खेळाडू या ठिकाणी येतात आणि पाठी डिक्लेअर केली, पाठी पाठी पाठी. नोबलच्या 3, 1 डिक्लेअर, 4 आणि एकूण 5 धावांची पेनल्टी. आणि पुढचा चेंडू अर्थात फ्री हिट असेल. धावपगात धाव्यावरून पोहोचल्यात 25. नवीन षटक गोलंदाज टाकण्यासाठी येतो गोलंदाज जाहीद स्वतः संगनायक. 25 धावा धावपलकावर. 65 धावांचं लक्ष समोर आहे. 25 धावा धावपलकावर आल्यात. अजूनही 40 धावांची गरज आहे आणि या षटकातले पुढचे चेंडू फेकण्यासाठी जाहीद या ठिकाणी येतोय. पहिला चेंडू यावेळी आपण पाहणार आहोत. अर्थात सोयीचा इशारा येतोय. 1 धाव आणखीन एक धावपलकात नोंदवली जाते. 39 धावांची गरज आहे. 26 धावा धावपलकावर. प्रेक्षकांना विनंती आहे थोडंसं पाठीमागे व्हा. क्षेत्ररक्षकांना कोणतेही अडथळा निर्माण होऊ नये यासाठी सीमारेषेपासून आपण थोडंसं दूर जायचं आहे. ए माट्या इकडच्या नंबर थोडे पाठी काय झालं आम्हाला कळत नाही. वळूया आपण मैदानाकडे. या ठिकाणी मात्र चेंडूला बिरकावून दिलाय. पुलचा फटका मिड विकेटला येतो. एक शानदार फटका. षटकार 6 धावा. 6 धावांचं योगदान. 1 टू गो आणि या धावपलकाच्या माध्यमातून 33 धावांची गरज. धावपलका धावून पोहोचतात त्या 32. अर्ध लक्ष जवळपास पूर्ण केलंय. पंकज ह्या पंकज काय दिसत नाही तिकडे. काय झालं पाठी करणं काहीच कळत नाही. खेळाडू दिसत नाही आम्हाला. खेळाडू दिसत नाही. अरे इधर बैठो ना, इधर बैठो ना. वळूया मैदानाकडे. जाहीद आणखीन एक मोठा फटका. मिड विकेट सीमाच्या पलीकडे येतोय. एक षटकार 6 धावा आणि या षटकाराच्या माध्यमातून एकूण धावपलकात वाढ होते. धावपलकात धावा येतात त्या 38. 27 धावांची गरज आहे. 27 टू विन. आणि अशा प्रकारे 2 षटकं इथे समाप्त झालीत आणि धावपलकात धावा आल्यात त्या 38. 65 धावांचं लक्ष. 38 धावा धावपलकार आल्यात म्हणजे येणारी 18 चेंडू आणि 27 12 चेंडू. येस 12 चेंडू आणि 27 धावा कारण 4 षटकांचा सामना आहे. 5 षटकांचा 12 चेंडू आणि या षटकामध्ये तब्बल कैस आणि जाहीद यांनी टाकलेल्या चेंडूवर तब्बल या षटकात 21 धावा कुठून काढल्या त्या कुबेरीन अलिबाग संघाने.
12 चेंडू 27 धावा. प्रणित बरसोलकर 2 षटकांच्या माध्यमातून खेळतो व्यक्ती 14 धावसंख्येवर. अनिकेत खोत या ठिकाणी 1 षटकांच्या माध्यमातून 8 या धावसंख्येवर खेळत असताना तिसरे षटक घेऊन गोलंदाज प्रसाद पिळणकर प्रसाद बंद्री. प्रसाद बंद्री यावेळी तिसरे षटक घेऊन येतोय. 27 धावांची कडे 12 चेंडू 27 धावा. जाऊया मैदानाकडे. फुटॉस इथे मात्र आपण पाहता तर स्क्वेअर लेगला येतोय. लॉंग लेगला एक शानदार फटका. षटकार 6 धावा. प्रणित वरसोलकरच्या बरोबरीने अर्थात अनिकेतने मारलेले 2 षटकार. अनिकेत खोत 2 षटकांच्या माध्यमातून जाऊन 14 धावसंख्येवर आणि दोघेही वैयक्तिक 14 धावसंख्येवर खेळतात. 4 चेंडूमध्ये 14 धावांचं योगदान दिलं. आता मात्र समीकरण बनतंय. येणारे चेंडू बाकी आहेत ते अर्थातच 11 आणि गरज आहे ती 21 धावांची. 11 चेंडू 21 धावा. उपांत्य फेरीमध्ये कोण जाणार याचं उत्तर देणारा हा सामना अल अजीज की कुबेर 11. म्हणून आपण मध्याकडे प्रसाद बंधाई मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. शेतशे चेंडूवर झेल मात्र सुटतोय आणि एक मोठी जीवदान इथे पाहायला मिळालं. ते फलंदाला अर्थातच अनिकेत खोत यांना मिळालं जीवदान. 2 धावांचे योगदान जाऊन पोहोचतात 16 धावसंख्येवर आणि धावप्रकार धावा येतात त्या 46. 19 धावांची गरज आहे. 10 चेंडू 19 धावा. क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावर काही घडू शकते हे तुम्ही आता पुन्हा एकदा या सामन्यामध्ये पाहतायत. पुन्हा एकदा प्रसाद यावेळी मात्र बचत चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. एक चौटी धाव घेण्याचा प्रयत्न होता अनिकेत खोत यांचा, परंतु यावेळी मात्र त्यांनी समोरचा फलंदाज अर्थात प्रणित वरसोलकरने नकार दिला आणि कोणती धाव येत नाहीये. 9 चेंडू आणि 19 धावा. 9 चेंडू 19 धावा. उपांत्य फेरीमध्ये दाखल होणारा संघ सेमीफायनल मध्ये कोण जाणार याचं उत्तर मिळणार. एक चांगलं आयोजन, कारण संपूर्ण ही बाउंड्री लाईन जर तुम्ही पाहिले सफेद कापडाने पूर्णपणे अधोरेखित केलेली ही ओळख आहे. स्क्रीन आपण पाहू शकता आणि त्या स्क्रीनच्या बाजूला बरोबर अलिबागचे सन्माननीय नगराध्यक्ष प्रशांतजी नाईक सरांचे 2 कटआउट तुम्ही पाहू शकता. त्याचबरोबर मध्ये आपण पाहता अलिबाग शहर प्रीमियर लीग 2022. वळी आपण मैदानाकडे पुढच्या चेंडूसाठी आणि या ठिकाणी मात्र चेंडूला उंचावून खेळण्याचा प्रयत्न केला. पूल केला होता फटका फार या ठिकाणी पाहिलात आणि काय नशीब आहे ते आमचे सहयोजक अर्थातच अनिकेत खोत यांचं. 2 जीवदाने मिळाली. 2 जीवदान आणि मजरला 100 रुपयाचा पारितोषिक झेल सोडल्याबद्दल कोणाकडून अमोलजी मुंडे यांच्याकडून मजरला झेल सोडल्याबद्दल 100 रुपयाचा पारितोषिक. धावफलक या ठिकाणी पुढे सरकतो. धावफलक धावा आल्यात 47. 65 धावांचं लक्ष. 37 धावा धावफलकामध्ये 18 धावांची गरज आहे आणि अनिकेत खोत यांची एकूण जी बहारदार फलंदाजी पाहिली 2 जीवदानं या ठिकाणी त्यांना मिळाली आणि अगदी आपल्याला समोर येतात ते रोहित शर्मा. 4 धावा जीवदान मिळाले. 264 धावा कुठून काढल्या हे पहिलं उदाहरण मी झेल सुटल्यानंतर पाहिलं. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल जिंका खेळ. प्रसाद बंद्री पुन्हा एकदा हतबल ठरले. नशिबाला दोष येतात. क्षेत्ररक्षकाने दिलेली ही जीवदानं. प्रयत्न चांगला होता ते गोलंदाजाचा. वळी आपण मैदानाकडे पुढचा चेंडू आणि यावेळी मात्र पुन्हा एकदा मॅच जीवदानाचा फायदा उचललाय. लॉंगॉनला येतोय. वाडिश लॉंगॉनला येतोय एक शानदार फटका. षटकार 6 धावांसाठी. सुंदर फलंदाजी पाहायला मिळाली. जीवदानाचा पुरेपूर वापर केला अनिकेत खोत यांनी. त्यांच्या धावसंख्येत 6 बदल आणि संघाची धावसंख्या जाऊन पडते. प्रणित वरसोलकरने मारलेला अर्थात षटकार होता आणि तो खेळतो वैयक्तिक 20 या धावसंख्या ज्यामुळे 3 षटकांचा समावेश. धावफलकात धावा येतात त्या 53. 12 धावांची गरज आहे आणि चेंडू बाकी आहेत ते 7. सामना खुला झालाय. अगदी सांगायचं जर सामना होता कुठे आणि सामना आला कुठे असं म्हणावं लागेल की मी अगदी पहिल्या दिवसापासून म्हणालो की या क्रीडाभवन अलिबागवर ही सिमेंटची खेळपट्टी आणि या मैदानावर 70-72 धावा देखील येतात ह्या 5 षटकांमध्ये. 7 चेंडू आणि 12 धावा.
7 चेंडू 12 धावा. लक्ष इथे पाहत आहे प्रदीप बरसोकर 20 या धावसंख्येचे आणि 3 खणखणीत षटकार. दुसरीकडे आपण पाहिलं 2 षटकारांच्या माध्यमातून अनिकेत खोत खेळतात 17 धावसंख्येवर. 12 धावांची गरज आहे. प्रसाद बंद्रे जाडजोड बांध्याचे गोलंदाज. चौदा चेंडू मध्ये तब्बल 25 धावांची गरज होती. क्रिकेट हे किती अनिच्छेचा खेळ आहे हे आपण क्रीडाभवन अलिबागच्या माध्यमातून आणि प्रेक्षक या ठिकाणी जे पाहतायत युट्यूबच्या माध्यमातून निश्चितच. फुलटा चेंडू फुल टॉस डीप स्कोअरला आलेला आणखीन एक पुढचा फटका. षटकार 6 धावा. धाव प्रकार धावा येऊन पोहोचल्या त्या 59 बरोबर 59 आणि त्याचबरोबर हे महागडे षटक प्रसाद बंद्री. किती प्रेक्षक पाहतात सामना सामना किती पाहतात? या षटकात प्रसाद बंद्री यांच्या षटकात 21 धावा आल्या. काहीच आणि जैन यांनी टाकल्या षटकात 21 धावा आल्या आणि अर्थातच इम्रान टाकल्या षटकात 17 धावा आल्या होत्या. किती? आणि युट्यूबच्या माध्यमातून तब्बल 300 प्रेक्षक या ठिकाणी हा सामना पाहतात. आज कोणत्या प्रकारची सुट्टीचा दिवस नाहीये पण पहा अलिबाग शहर प्रीमियर लीग 2022 मी जसं उल्लेख केला की सिंधुदुर्गामध्ये जिथे पंकज जाधव ज्या संघाचा अर्थात खेळाडू आहे अर्थातच वैभववाडी संजय चव्हाण माजी नगराध्यक्ष वैभववाडी तिथून देखील फोन आले होते की आम्ही हा सामना पाहतो त्याचं चांगलं आयोजन आहे. हे देखील वैशिष्ट्य आहे. वळी आपण मैदानाकडे शेवटचं अर्थात षटक नवीन गोलंदाज या ठिकाणी ते स्वयंचा यश येतोय मझर. 1 धाव मिळते संघाला. धाव धाव येतात 60. पिंट्या ठाकूर यांचे देखील या ठिकाणी आगमन त्यांचं हार्दिक स्वागत. तर या संघाचे ते पुरस्कर्ते आहेत. पुढचा चेंडू यावेळी मात्र 1 धाव मिळू शकेल. 1 धाव घोषित 61 धावा. अनिकेत खोत यांच्या बॅटमध्ये 1 धावेचं आणखीन एक योगदान. ही जोडी जमली अनिकेत खोत आणि प्रणित ज्यांच्या नावामध्ये शेवटचं जर आपण अक्षर पाहिलं टी आहे अनिकेत आणि प्रणित ही जोडी मात्र जमली आणि कोबेरनं अलिबाग संघाला अगदी विजयासमोर आणून दिलाय. 41 धावांची जबरदस्त भागीदारी अनिकेत आणि प्रणित यांच्यामध्ये पाहायला मिळाली आणि दोघांनी मिळून 6 षटकार मारले 36 धावा. आणि पुन्हा एकदा या ठिकाणी तर बझर जर सामना जिंकून दिला तर अर्थातच या ठिकाणी 1000 रुपयाचा पारितोषिक इथे येतोय आमचे जमीरभाई यांच्या माध्यमातून. गरज आहे ती 4 चेंडू आणि 4 धावा. मझरने जो सामना जिंकून दिला तर 1000 रुपयाचा पारितोषिक जमीरभाई यांच्याकडून मिळेल. तर गोलंदाज यावी मझर. धावपृका धावा येऊन पोहोचल्या त्या 61 आणि यावेळी हा चेंडू विजयी फटका आणि अशा प्रकारे कुबेर अलिबाग संघाने उपांत्य फेरीमध्ये प्रवेश केलाय. अर्थात या संघाचे पुरस्कर्ते अमीर ठाकूर अर्थात पिंट्या ठाकूर यांचा हार्दिक अभिनंदन. हर्षल लाखम सर याचे मॅनेजर त्यांचा हार्दिक अभिनंदन. सूरज पाटील संघटक यांचं देखील हार्दिक अभिनंदन. आणि ही जी जोडी आपण पाहायला मिळाली तब्बल 47 धावांची पार्टनरशिप अनिकेत खोत आणि प्रणित यांच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाली आणि हे विजयी लक्ष्य सहजगत्या पूर्ण केलं. आणि अशा प्रकारे कोबेर अलिबाग संघ या ठिकाणी मात्र आपण पाहतात गेलाय ते अर्थात उपांत्य फेरीमध्ये.